नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। रेडे येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला, नागरिकांच्यात भीतीचं वातावरण। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेली शेळी शिराळा वन विभागाच्या दारात। शिराळा तालुक्यातील रेडे येथील तानाजी महादेव पाटील यांच्या शेळीवर रात्री बिबट्याने हल्ला करून शेळीस ठार केले। शेळीला ठार करून सुद्धा बिबट्या माणसांवर हल्ला करीत असल्याचे शेतकरी तानाजी पाटील यांनी सांगितले। शिराळा तालुक्यात वन्य प्राण्यांचा फार मोठा त्रास होत असल्याने संतप्त नागरिक यांनी या मेलेल्या शेळीला घेऊन वन विभागाच्या दारात तळ ठोकला। यामुळे वन विभागाची तारांबळ उडाली। याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी सो वन कार्यालय शिराळा यांना ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। या निवेदनात असे म्हटले आहे की रेडे तालुका शिराळा जिल्हा सांगली विषय वन्य प्राणी यांच्याकडून पाळीव प्राणी शेतीचे शेतपिकांचे वारंवार नुकसान होत असल्याबाबत रेडे तालुका शिराळा या गावातील शेतीचे आपल्या वन क्षेत्रातील वन्य प्राणी गवे, रानडुकरे, वानरे या वन्य प्राण्यांपासून मानाच्या शेती शिवारात येऊन मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे वारंवार नुकसान करत आहेत। तसेच बिबट्यामार्फत एक दिवस आड शेळी मारली जात आहे, जनावरांवर हल्ले होत आहेत। तरी सदर पीक नुकसानीबाबत आपल्याकडे वारंवार तक्रार देऊन देखील आपल्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। तरी वन्य प्राण्यांचा आपल्या मार्फत कायमचा बंदोबस्त करण्यात यावा। यावेळी रेडे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमराव पांडुरंग सपकाळ, गाव रेळे, आज तालुका शिराळा जिल्हा सांगली। आज रेळे गावामध्ये रात्री 12:30 वाजता तानाजी महादेव पाटील यांची शेळी घरात असताना घरात असताना बिबट्याने शेळीवर हल्ला केला। स्वतः मालक तिथे गेला असताना बिबट्याने शेळी सोडून मालकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मालक कसा तरी बचावला आणि शेवटी बिबट्या शेळीला घेऊन गेला। शेळी कमीत कमी 30,000 रुपये किमतीची असून त्या शेळीचा मोबदला सरासरी वन विभाग त्यांना 15 किंवा 18,000 रुपये देईल। हा एक शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही वन विभागाकडनं। आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सध्या ऊसाचं सुद्धा डेली रोज कमीत कमी 150 ते 100 टनाच्या आसपास नुकसान डुकरं करतात। त्या रानामध्ये आमचा शेतकरी गुंठ्याला 1.5 टनाचा अवरेज पडतो। मग 1.5 टनाच्या हिशोबाप्रमाणे 5,000 रुपये गुंठ्याला ऊसाला दर मिळतो शेतकऱ्याला। त्याच गुंठ्याला वन विभाग खातं 800 रुपये गुंठा ह्या हिशोबात त्यांना मोबदला देतोय। त्यामुळे शेतकऱ्याला फार मोठं नुकसान शेतकऱ्याचं होतंय। आम्हाला योग्य पर्यायाने किंवा योग्य मार्गाने वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी एवढंच आम्हाला असं वाटतं। मी रेडेगावचे सरपंच बाजीराव पांडुरंग सपकाळ। आमच्या इथे वारंवार बिबट्याच्या हल्ल्यात आमच्या शेळ्या ठार होत आहेत। तर रानडुकऱ्याचा एवढा प्रादुर्भाव आहे की वन विभाग आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। कारण का आमचे 8 दिवसाला 4 दिवसाला एक शेळी मारली जाते। तसेच रानडुकराचा डेली आम्हाला त्याचा त्रास होती की रोज आम्हाला 10 गुंठ तरी रान डेली ऊस मोडला जातोय, खाला जातोय, एवढा नुकसान केलं जातं। शेतकऱ्याच्या पुढे असा अवस्था आहे की आता आम्हाला ह्यांच्या पुढे येऊन बसण्यापुढे काही नाही तर आमचं पुनर्वसन करा, नाहीतर आमची शेती तुम्ही भाड्याने घ्या आणि आम्हाला त्याचा मोबदला द्या। आम्ही कुठेतरी व्यवसाय तर बाहेर करता जाता येईल, नाहीतर आम्ही या पवित्रात आहे की आज आम्ही आंदोलन केले तसं आम्ही इथं येऊन बसणार आहे ना। आमचा निर्णय लागत नाही तो आम्ही बायका पुरा सकट गाव घेऊन तिथं आम्ही येऊन वन विभागाच्या कार्यालयात येऊन बसणार आहे।